नमस्कार सर्वांना। सृजनता, जिज्ञासा आणि नाविन्यता या त्रिसूत्रावर माणसाने अफाट प्रगती केली। मात्र मानवी बुद्धीनेच तयार केलेले कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान आपण कसे पेलणार हा प्रश्न आपल्या समोर घेऊन मी स्मरणिका स्वरूप मांढरे इयत्ता 8वी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आज विषय मांडते कृत्रिम बुद्धिमत्ता जगापुढील आव्हान। कलेच्या क्षेत्रात तर वेगळेच प्रश्न असतात, मात्र वर्ल्ड फोटोग्राफी ऑर्गनायझेशन हा पुरस्कार बोरिस एल्टसेन नावाच्या एका छायाचित्रकाराला मिळाला। ज्या छायाचित्रासाठी बोरिसला पुरस्कार मिळाला त्या छायाचित्राचे नाव इलेक्ट्रिशियन असे होते। हे छायाचित्र कृष्णधवल शैलीतील होते। या छायाचित्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला, मात्र बोरिसने तो पुरस्कार लाथाडला। जेव्हा याचं कारण विचारलं गेलं तेव्हा बोरिसने पुरस्कार देणाऱ्या संघटनेला कळवलं की ते छायाचित्र मुळातच त्याने काढलेले नसून त्यांनी ते छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेकडून तयार करून घेतले होते। मग प्रश्न हा उभा राहतो की या छायाचित्राला कलात्मकतेचा नमुना म्हणायचं की नाही। बरं, चर्चेसाठी आपण मान्य करूया की कलेचा आपण साधन म्हणून वापर केला। मग पुढचा प्रश्न हा उभा राहतो की जर समजा मला चित्रकार बनायचे असेल पण मला रंगसंगतीचे ज्ञान नाही, ब्रशचे फटकारे मारण्याची लयत माझ्याकडे नाही, परंतु मला चित्र काढण्याचे उत्तम कल्पना माझ्या मनात येतात, मात्र तसे चित्र मी कॅनव्हासवर काढू शकत नाही, पण तसे चित्र मी शब्दरूपी प्रॉम्प्ट करून कृत्रिम बुद्धिमत्तेकडून तयार करून घेऊ शकते। मग त्या कलेला तुम्ही चित्रकला असे म्हणाल का, किंवा तुम्ही मला चित्रकार असे म्हणाल का? याचं उत्तर नाही असं आहे। बरं, हो असेल तरी प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो। म्हणजे थोडक्यात काय तर चित्रकार, लेखक, गीतकार, संगीतकार असे बरेच कलाकार काही वर्षातच मध्ययुगातील बाब वाटायला लागतील। एकेकाळी जे फक्त विज्ञान कथांमध्ये ऐकलं जायचं ते आज प्रत्यक्षात घडताना दिसते। बरं, हे सगळं पाहता करता एक प्रश्न मात्र मनात उभा राहतो आणि तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जर एवढी उपयोगी आहे तर मग आव्हानं का बरं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आजकाल या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात कित्येक कामं यंत्रे करू लागली आहेत। यामुळे अनुभवी लोकांची गरज ही संपत चाललेली आहे आणि यामुळे भविष्यातील रोजगार कमी काय नष्टच होत चालला आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही। माणसाऐवजी मशीन, एखाद्या मशीनने जर चुकीचा निर्णय घेतला तर जबाबदार कोण? कोडर, कंपनी का मशीन स्वतः आहे? या प्रश्नाचं उत्तर नाही। बरं, ते सगळं जाऊ द्यात। आजकालच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना आपला मेंदू चालवायला आवडतच नाही। आजकालचंच उदाहरण घेतलं तर विद्यार्थी मित्र आपला मेंदू चालवण्यापेक्षा त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेणं हा सोपा मार्ग निवडावासा वाटतो। जसा की निबंध ChatGPT वरून, गणित कॅल्क्युलेटरवरून आणि एखाद्या शब्दाचा जर अर्थ शोधायचा असेल तर शब्दकोश न वापरता थेट गुगल बाबा की जय हो। आणि यामुळे काय होतं तर माणसाचा बौद्धिक विकास थांबतो। आजकालच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या फोनमध्ये जे ॲप्स असतात जसं की यूट्यूब, नेटफ्लिक्स, गुगल ट्रान्सलेटर इत्यादी या सगळ्या ॲप्सवर तुम्हाला पाहिजे तेच सुचवणं हा कोणताही योगायोग नसून आज तुमचा मोबाईल तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो। तुम्ही कधी उठता, कधी झोपता, कुठे जाता, काय करता इथपर्यंतच नव्हे तर तुम्ही काय विचार करता इथपर्यंत तुमचा मोबाईल तुम्हाला ओळखतो। मग ही सगळी खाजगी माहिती कुठे जाते, कशी जाते आणि का जाते या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही हो, कारण आपल्याला अशा प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी मेंदू चालवावाच वाटत नाही। परंतु आपण अशा प्रश्नांवर विचार करायला सुरुवात केली पाहिजे, कारण आजकाल आपण सर्वजण म्हणजे माणूस हा अशा एका युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे जिथे निर्णय मात्र माणसाचे नसतील, परंतु जे परिणाम आहेत ते त्याच्यावर अवलंबून होणारेच असतील। माणसाला तयार केलं गेलं शिकण्यासाठी आणि मशीनला तयार केलं गेलं माणसाकडून शिकण्यासाठी, परंतु आता परिस्थिती मात्र उलटीच झाली आहे। आपण विचार करायच्या आधी मशीन उत्तर देतं, आपण भविष्याची स्वप्न पाहतो ते भविष्यही मशीन आधीच प्रिडिक्ट करतं। एकेकाळी माणूस म्हणायचा की यंत्र माझ्या मदतीसाठी आहे, पण काही काळातच यंत्रे अशी म्हणतील की माणूस आमच्या वाटेतील अडथळा आहे। भविष्यात जेव्हा एखादं मशीन तुम्हाला विचारेल की तेव्हा तुम्ही असा निर्णय का घेतला
तेव्हा तुमचं उत्तर असं असू नये की अल्गोरिदम तसं म्हणाला, कारण तेव्हा तुम्ही माणूस राहणार नाही, तुम्ही फक्त एका प्रोग्रामच्या तालावर नाचणारा एक व्यक्ती व्हाल. कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ संगणकाची प्रगती नसून ती आपल्या भविष्याची दिशा दर्शवते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही एका समुद्राच्या लाटेसारखी आहे. जाता जाता मी फक्त एवढंच सांगून जाईल, कृत्रिम बुद्धिमत्ता ही एका समुद्राच्या लाटेसारखी आहे, जी फक्त उचलणाऱ्यांनाच पुढे घेऊन जाते आणि दुर्लक्ष करणाऱ्यांना कायमचीच मागे सोडून जाते. एवढं बोलून मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.